Hello students, welcome to today's lecture. Today we are going to start a new chapter, Pythagoras theorem. As we know, this theorem is about right angle triangle. So we know that a triangle with one right angle is called as right angle triangle and the side opposite to the right angle is called as hypotenuse. म्हणजे असा त्रिकोण की ज्यामध्ये एक कोन हा काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल म्हणतात आणि त्या काटकोनाच्या समोरची जी बाजू असते त्याला हायपोटेनियस म्हणजेच कर्ण असे म्हणतात. तीन फिगर इथं दिले आहेत. सी ट्रायंगल ए बी सी, यामध्ये अँगल बी हा राईट अँगल आहे आणि या राईट अँगलच्या समोरची ही जी बाजू आहे ए सी हा हायपोटेनियस म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा कर्ण. आता ही जी फिगर आहे ट्रायंगल एम एल एन और एल एम एन वॉट एव्हर यू मे से, इथे अँगल एल हा राईट अँगल आहे आणि त्यामुळे या राईट अँगलच्या समोरची बाजू म्हणजेच साइड एम एन इज अ हायपोटेनियस. नाव सी दिस ट्रायंगल एक्स वाय झेड. या ट्रायंगलमध्ये अँगल वाय हा राईट अँगल आहे त्यामुळे त्या समोरची जी बाजू आहे एक्स झेड हा हायपोटेनियस आहे. सो व्हॉट इज पायथागोरस थेरम. आधी त्यासाठी पायथागोरसची थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया. So Pythagoras was a great Greek mathematician of 6th century BCE. He made important contribution to the mathematics. 6व्या शतकाच्या आधीचा हा ग्रेट ग्रीक मॅथमॅटिशियन आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये अनेक शोध त्याने लावलेले आहेत. हिज मेथड ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स वॉज व्हेरी पॉप्युलर. त्याची जी गणित शिकवायची पद्धत होती ती खूप पॉप्युलर होती. ही ट्रेंड सेव्हरल मॅथमॅटिशियन्स, अनेक गणितज्ञांना त्याने ट्रेन केलेले आहे. पीपल ऑफ मेनी कंट्रीज हॅड लॉंग नो अबाउट सर्टन प्रिन्सिपल रिलेटेड टू द राईट अँगल ट्रायंगल. इट इज ऑल्सो गिवन इन द बुक कॉल्ड शल्वसूत्र ऑफ एन्शियंट इंडिया. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत फार पूर्वीपासून अनेक गणितज्ञांनी स्टडीज केले आहेत आणि आपल्या इंडियाचं एक बुक आहे शल्वसूत्र, यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. पण पायथागोरसने हा थेरम शोधून काढला. ॲज पायथागोरस वॉज द फर्स्ट टू प्रूव्ह द थेरम सो इट इज नेम्ड आफ्टर हिम. त्याने हा थेरम पहिल्यांदा प्रूव्ह केला त्यामुळे त्याचं नाव या थेरमला दिलं गेलं आहे. धिस थेरम ऑफ पायथागोरम स्टेट्स दॅट in the right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of other two sides. So let us see this theorem in brief. Pythagoras theorem. In a right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of other two sides. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा अदर टू साइडच्या स्क्वेअर्सच्या ॲडिशन इतका येतो. ही फिगर दिली आहे. ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. इथे अँगल बी हा राईट अँगल दिसतोय 90 डिग्रीजचा. ऑब्विसली याच्या समोरची जी साईड आहे ती आहे हायपोटेनियस अँड दिस इज बेस अँड दिस इज हाईट. यांना बेस आणि हाईट न म्हणतात द साइड्स दॅट मेक्स अन राईट अँगल असं म्हटलं तरी चालतं, काटकोन करणाऱ्या बाजू. But BC is a base and this is height. So, from figure in triangle ABC, square of the hypotenuse square is equal to squares of other two sides, base square plus height square. So, hypotenuse square is equal to base square plus height square according to Pythagoras. So, hypotenuse का length AC. Length AC square is equal to length BC square plus length AB square. Length AC square is equal to length BC square plus length AB square. मराठीत जर म्हटलं तर काटकोन त्रिकोणात कर्णवर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो किंवा कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी ही एक राईट अँगल ट्रायंगलची फिगर ड्रॉ केलेली आहे. तुमच्या पुस्तकात सुद्धा ही फिगर आहे. इथे हा अँगल राईट अँगल आहे. दिस बेस इज 4, दिस इज 3 अँड हायपोटेनियस इज 5. आणि हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी काय केलंय, प्रत्येक साईडवर त्या साईडच्या मापा इतका स्क्वेअर काढलाय. दॅट इज दिस स्क्वेअर इज ऑफ 5 by 5, दिस इज ऑफ 3 by 3
अँड दिस इज अ 4x4. आणि या प्रत्येक स्क्वेअरमध्ये 1x1 युनिटचे छोटे छोटे स्क्वेअर्स तयार केलेत. फर्स्ट ऑफ ऑल, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, 5 square is equal to 25. 3 square is 9. 5 square म्हणजे आपल्याला माहिती 5 into 5 5 5 25. 3 square 3 into 3 3 3 जा 9 3 3 9. 4 square 4 into 4 4 4 जा 16. आणि आपण पायथागोरस थेरम जर प्रूव्ह केला तर 5 square is equal to 3 square plus 4 square म्हणजे 16 plus 9 is equal to 25 येत आहे. सो इथे पायथागोरस थेरम प्रूव्ह होतोय. अजून कुठल्या पद्धतीने प्रूव्ह होतोय तर बघा, 1x1 चे किती स्क्वेअर्स आहेत? 16. प्लस 1x1 चे किती स्क्वेअर्स आहेत? 9. 16 plus 9 is equal to, these are 25 squares of 1x1 unit. So in this way we may prove the theorem of Pythagoras. Now let us see the examples. In the figures given below, find the value of x. So among them, first figure is triangle PQR. इथे अँगल Q हा राईट अँगल आहे. ऑब्व्हियसली त्या समोरची बाजू ही हायपोटेनियस असणार आहे हे लक्षात घ्यायचे. सो लेंथ PR is hypotenuse given 41, PQ base given 9 and QR x that we have to find out. So by using the Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus height square. See the figure. Hypotenuse 41 square is equal to base 9 square plus height x square. See, इथे पहिले डेसिग्नेशन दिले, लेंथ PR square is equal to length PQ square plus length QR square. Length PR square is equal to length PQ square plus length QR square. That is 41 square is equal to 9 square plus x square. आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो दिस 9 square plus 9 square becomes here minus 9 square. इकडे येणार तो. So 41 square as it is minus 9 square is equal to x square. So therefore x square is equal to 41 square म्हणजे 41 into 41 minus 9 square म्हणजे 9 into 9. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते 1681 1681 and 9 9s are 81, all we know. So 1681 minus 81, that is equal to x square is equal to 1600. आता ही व्हॅल्यू आहे x स्क्वेअरची, आपल्याला हवी आहे x ची. Therefore taking square roots on both sides, दोघीकडे वर्गमूळ काढायचे. Square root of x square is equal to square root of 1600, 1600. आता एक स्क्वेअर रूट काढायची एक छोटीशी ट्रिक सांगते. जे परफेक्ट स्क्वेअर्स असतात त्यामध्ये जे शून्य असतात ते समसंख्येत असतात, इव्हन नंबर्स असतात. म्हणजे 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील, 3 शून्य कधीच दिसणार नाही तुम्हाला. सो आता आपल्याला माहिती आहे 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो 16चं स्क्वेअर रूट लिहिलं 4 आणि इथं 2 झिरोज आहेत, त्यांच्या निम्मे झिरोज लिहिले 1 0. दॅट इज x इज इक्वल टू 40 युनिट्स. म्हणजे तोंडी स्क्वेअर रूट आपण याचं काढलेलं आहे. तुम्ही गुणाकार करून बघा. 40 इंटू 40, 4 चोक 16 आणि त्याच्यावर ठेवले 2 शून्य. अशा पद्धतीने सो द व्हॅल्यू ऑफ x इज 40 युनिट्स. See the two homework examples. First one, triangle LMN given. इथं ही साइड x दिली आहे. तर लक्षात घ्या परत एकदा की हा M हा राईट अँगल आहे, त्या समोरचा हा हायपोटेनियस असणार आहे. मग काय म्हणणार तुम्ही? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. LN स्क्वेअर इज इक्वल टू MN स्क्वेअर प्लस LM स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. इथं आता मायनस वगैरे करायची गरज नाही. दोघांच्या स्क्वेअर्सची ॲडिशन करा आणि त्याचा स्क्वेअर रूट काढा. Next example, triangle EDF. Here angle D is a right angle, therefore त्याच्या समोरची जी बाजू आहे EF is a hypotenuse and therefore hypotenuse square is equal to base square plus height square. मी सांगितलं बेस आणि हाईट यांची साईड आदला बदल झाली तरी चालतंय. सो 17 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी या 70 स्क्वेअरमधून 8 स्क्वेअर मायनस करावं लागेल, जे आपण सॉल्व केलं आता एक्झाम्पल त्याप्रमाणे. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज क्लास.